युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। विधान परिषदची उमेदवारी मिळण्यासाठी बच्चू कडूंनी मागितली एकनाथ शिंदेकडे भीक। आपला प्रहार पक्ष नेऊन टाकला शिंदेच्या चरणी। हा व्हिडिओ पूर्ण बघा। बच्चू कडूला वेळ का आली अशी? आपला पक्ष का विलीन केलाय शिवसेनेमध्ये? काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की कमेंट करून सांगा की बच्चू कडूंनी असं का केलं, बच्चू कडूला वेळ का आली, का नाही, नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला माहित आहे 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं आहे। बच्चू कडूंनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला। जो पक्ष त्यांचा प्रहार होता, प्रहार जनशक्ती पक्ष होता, हा पक्ष त्यांनी एवढ्या मेहनतीने, कबाड कष्टाने आणि जे कार्यकर्ते होते त्यांच्या मेहनतीने हा पक्ष उभारला होता। ह्या पक्षाला स्थापित करून 25 वर्ष जवळपास राहिली। तर शिवसेनेमध्ये जाण्याचं कारण काय आहे? काय फक्त पद, सत्तेसाठी शिवसेनेमध्ये गेले? काय आहे खोटं, काय आहे खरं? हा व्हिडिओ पूर्ण बघा। बच्चू कडूंनी महाराष्ट्रातल्या शेतकरी आणि अंध, अपंग, निराधार, गरीब हे सगळे लोकांच्या कर्जामध्ये खंजीर खुपसला का? बच्चू कडू म्हणून राहिले मी सत्तेसाठी लाचार नाही, मी कुठल्या पदासाठी लाचार नाही, मी शिवसेनेमध्ये गेलो तो धनुष उचलला, आज शेतकऱ्यासाठी उचलला। काय खरं काय खोटं? का शेतकऱ्यांना फसवण्याचं कारस्थान बच्चूभाऊने केलं का? त्यांच्या कार्यकर्त्याला फसवण्याचं कारस्थान बच्चूभाऊने केलं का? ह्या व्हिडिओच्या संदर्भात बघूया। हा व्हिडिओ सविस्तर बघा आणि या बाजूचा व्हिडिओ बघा, त्यांचा कार्यकर्ता काय म्हणतो। सन्मान्य बच्चूभाऊ कडू जर या पक्षाचे अध्यक्ष असतील तर ह्या शेतकरी शेतमजुरांचे जे काही आंदोलन उभे केले होते, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यावर केसेस दाखल झाले, आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला आंदोलन करायला लावले, माणसं वेगवेगळ्या ठिकाणी आणायला लावले, आम्हाला रस्त्यावर आणलं, आमच्या घराची पत्र विकायला लावली, ते फक्त त्यांना सत्तेमध्ये जाण्यासाठी। आणि काल ते एका बोलता बोलता म्हणते की ज्या कार्यकर्त्याला मान सन्मान लागतो तो माझा कार्यकर्ता होऊ शकत नाही। सन्मान्य बच्चूभाऊ कडू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। जर तुम्हाला शिवसेना शिंदे गटाने विधान परिषदेची उमेदवारी दिली नसती, बघितला तो मान सन्मान दिला नसता, तर तुम्ही प्रहार अजिबात नाही। एवढा आपला मेहनतीने बनवलेला पक्ष प्रहार, हा पक्ष हा जनतेचा पक्ष होता, गरीब गरजूंचा पक्ष होता, शेतकऱ्यांचा पक्ष होता, गरीब वर्गांचा पक्ष होता, हा पक्ष हक्काचा होता। आणि महाराष्ट्रातल्या जनतेने बच्चू कडूंना परमेश्वराचं रूप मानलं होतं, देव मानलं होतं, एक भाऊ मानला होता। तर विचार करा बच्चू कडूंना काय गरज पडली शिवसेनेमध्ये जाण्याची? का सत्तेसाठी गेले का? सत्तेचे भुकेले होते का ते? एवढं त्यांनी कबाड कष्टानं आणि कार्यकर्त्यानं बनवला हा पक्ष प्रहार, हा पक्ष त्यांनी शिवसेनेमध्ये विलीन करून टाकला। काय नेमकं याच्या मागचं कारण? राजकारण का? त्यांना उपभोग घेण्यासाठी, पदाचा उपभोग भेटण्यासाठी त्यांनी आपला पक्ष हा शिंदेच्या दावणीला बांधला का? काय नेमकं खरं काय खोटं? कारण महाराष्ट्रातले जेवढे कार्यकर्ते आहेत बच्चूभाऊ कडूंचे सगळे दुःखी आहे। महाराष्ट्रातली जनता, त्यांचे जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांची जेवढे फॅन फॅमिली आहे, फॅन आहे, त्यांचे चाहते आहेत, सगळे दुःखी आहे आणि सोशल मीडियावर त्यांचा सगळा बोंबाटा आहे। आणि बच्चूभाऊ कडूंना नुसते कॉमेंट करून राहिले, शिव्या वगैरे देऊन राहिले। काय नेमकं याच्या मागचं कारण काय? शिवसेनेमध्ये गेले। शिवसेना तर तुम्हालाही माहित आहे कोणाची आहे, एकनाथ शिंदेची आहे। एकनाथ शिंदे गट शिवसेनेमध्ये बच्चूभाऊ कडू यांनी एंट्री केली, पण हे शिवसेना तुम्हालाही माहित आहे बीजेपी मध्ये सामील झालेली आहे। पण बच्चूभाऊ कडू शिवसेनेमध्ये गेल्यावर बीजेपीची भाषा बोलणार का? शेतकऱ्यासाठी काहीतरी करणार का? काय नेमकं याच्या मागचं कारण काय? हे जे राजकारणातले लोक आहे हे स्वतःची पोळी भाजून राहिले का? कार्यकर्त्याला घेऊन स्वतःची पोळी भाजत असेल का? काय वाटतं तुम्हाला? बच्चू भाऊंनी दगा दिला का? स्वतःचा पक्ष उभारला, हा कबाड कष्टाने उभारलेला होता, कार्यकर्त्यांनी उभारलेला होता। हा पक्ष हा एक निष्ठ पक्ष होता, खंबीरतेचा आवाज होता, शेतकऱ्याचा आवाज होता, गरीब गरजूंचा आवाज होता, अपंग बांधवाचा आवाज होता प्रहार। आणि बच्चू कडूंनी याची निर्मिती कबाड कष्टाने आणि त्यांच्या कार्यकर्त्याने कबाड कष्टाने केली होती। आणि हा पक्ष आता एकनाथ शिंदेच्या दावणीला लिहून बांधलेला आहे। काय नेमकं याचा मागचं कारण काय आहे काय नाही हे आपल्याला माहित नाही। आता आपल्याला उमेदवारी त्यांना मिळाली आहे आणि विधानसभेमध्ये त्यांना उमेदवारी मिळाल्यावर आपल्याला दिसणारच, कारण मंत्रिपदाचे भुकेलेले होते का? मंत्रिपदाचे भुकेले होते का बच्चू भाऊ?
नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. बच्चूभाऊ कडूंनी जो धनुष्य उचललेला आहे हा शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेला आहे का? जो बाण बच्चूभाऊ कडूंनी सांगितला, जो तीर मी पकडलेला आहे आता मी तो सोडणार आहे, जो शेतकऱ्याचं कर्जमाफी करणार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव देणार नाही, अंध अपंग विधवा महिला त्यांच्यावर अत्याचार होऊन राहिला आहे, त्यांना काही ना काही सोयी सुद्धा मिळणार नाही, तोपर्यंत जो काही देणार नाही त्यांच्या बाण मी त्यांना मारणार. हा पण मला हे समजत नाही, बच्चूभाऊ कडूंनी हा जो शिवसेनेचा तो धनुष्य हाती पकडलेला आहे हा शेतकऱ्याला मारण्यासाठी पकडलेला आहे का त्यांचं हित करण्यासाठी पकडला? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पुरा पेटलेला आहे. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले कार्यकर्ते जे बच्चूभाऊ कडूंचे आहे सगळे हे त्यांची विटंबना करत आहे, अवहेलना करत आहे आणि बच्चूभाऊ कडूंना विरोध करत आहे की बच्चूभाऊ कडू तुमचा स्वतःचा प्रहार असून तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन का झाले? कारण त्यांचे जे फॅमिली आहे, त्यांचा परिवार आहे, तो महाराष्ट्रात परिवार केला त्यांनी, प्रेमाच्या बळाने केला. कार्यकर्ते आहे, कार्यकर्त्यांनी त्यांचं जीवाचं रान केलं, स्वतःचं प्राण केलं, रक्ताचं पाणी केलं, घराचे 3 टप्पर विकले बच्चूभाऊ कडूंसाठी, कारण पक्ष उभारण्यासाठी. आणि बच्चूभाऊंच्या कार्याच्या मागे सगळी जे पब्लिक होती, ज्यांचे कार्यकर्ते होते, हे कार्यकर्ते गरीब घरातले होते. आणि त्या जो कार्यकर्त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला तो कार्यकर्ता पण त्यांचाच आहे. तो विचार करा तुम्ही, कार्यकर्त्याचे मन किती दुखावलेले आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. कारण बच्चूभाऊने अशा पद्धतीचं धाडस निर्माण केलं आणि कुठल्याही कार्यकर्त्याला सांगितलं नाही असे म्हणत होते ते. काय नेमकं याच्या मागचं कारण? खरंच बच्चूभाऊंनी एकनाथ शिंदेचे पाय पकडले असेल का? आणि विधानसभेच्या उमेदवारासाठी त्यांनी भीक मागितली असेल का एकनाथ शिंदेला? आणि मलाही सांगा, सत्तेच्या लाचारीसाठी यांनी स्वतःचा पक्ष गहाण ठेवला का एकनाथ शिंदेच्या घरात, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये? काय नेमकं कारण? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.